हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. बारामतीकरांचा विकास होताना सरकार हात आखडता घेणार नाही. नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन, तर आमचं सरकार राजकारण विरहित. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आम्ही राजकारणामध्ये काम करणारे कंत्राटी कामगार, दर 5 वर्षांनी आमचा कंत्राट रिन्यू होतो. चांगलं काम न केल्यास जनता घरी बसवते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला. रोजगार उपलब्ध आहेत, फक्त संधीचं सोनं करा. नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तरुणांना आवाहन. बारामतीला नंबर 1 तालुका करणार. अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन. रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार जे करेल त्यासाठी आमची साथ राहील. बारामतीमधल्या रोजगार मेळाव्यामध्ये शरद पवारांचं वक्तव्य. बारामतीत नमो महारोजगार मेळावा. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर. विविध विकास कामांचं ऑनलाईन लोकार्पण. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये संस्थेची बैठक. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित. जोपर्यंत विधानसभेबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत महायुतीच्या बारामतीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही. विजय शिवतारेंचं सूचक वक्तव्य. सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचं आहे का? सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून रामदास कदमांचा भाजपवर निशाणा. महायुतीमधल्या संघर्षाची ही सुरुवात. खरा पिक्चर निवडणूक जवळ आली की दिसेल. रामदास कदमांच्या वक्तव्यावरून थोरातांची महायुतीवर टीका. अजित पवार माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. ते शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडे इच्छुक. तर आढळराव पाटलांचीही अजित पवार गटातून शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा. महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार. TV9च्या लोकसभा महासंग्राम कार्यक्रमात फडणवीसांची प्रतिक्रिया. तर शिंदे गटाचे 50% खासदार कमळ चिन्हावर लढणार. राऊतांचा दावा. सिंचन आणि शिखर घोटाळ्यावर फडणवीसांनी उत्तर द्यावं. संजय राऊतांचं आव्हान. तर आदर्श घोटाळ्यामध्ये आता अशोक चव्हाणांनाही क्लीन चिट मिळेल. संजय राऊतांची टीका. विषय मिळाला नाही की पवार जातीचे आरोप लावतात. फडणवीसांची टीका. तर पवारांनी जातीचे आरोप केल्याचं कधी दिसलं नाही. महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचं राजकारण करू नये. बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर. बारामती, कोल्हापूर, पुणे सर्वच ठिकाणी भाजपच निवडून येणार. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं विधान. तर सुप्रिया सुळे बारामतीमधून 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. संजय राऊतांना विश्वास. शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा. आर्थिक गुन्हे विभागाचा कोर्टामध्ये अर्ज. 15 मार्चला अहवालावर सुनावणी. अजित पवारांवरही प्रकरणामध्ये झाले होते आरोप. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह जयराम रमेश यांना नोटीस. मुलाखतीमधील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं ट्विट करून बदनामी केल्याचा आरोप. सिंधुदुर्गमधल्या अंगणवाडी यात्रेला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंनी भराडी देवीचं दर्शन घेतलं. पहाटेपासूनच भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त. रुपी हॉल ते रामवाडी मार्ग या नव्या मार्गिकेचं 6 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. पुणे लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. अनेक गाड्या रद्द, काही गाड्या उशिरानं धावणार. कल्याण शिळफाटा रस्त्यावर उद्या अवजड वाहनांना बंदी. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.